11 वर्षों की लंबी प्रतीक्षा के बाद आखिर फिर उस अंदाज और ऊर्जा के साथ राज्य के वन मंत्री गणेश नाइक का जनता दरबार नवी मुंबईकरों को अनुभव करने मिला। सैकड़ों की मौजूदगी के बीच 400 निवेदनों के साथ करीब 8 घंटों तक लगातार आला अफसरों के साथ बैठकर गणेश नाइक ने हर आम जन की फरियाद सुनी। केवल सुनवाई नहीं हुई तो मौके पर ही अधिकतर समस्याओं और मुद्दों का निपटारा भी हुआ। सिर्फ नवी मुंबई नहीं तो समूचे ठाणे जिला से जुड़े सैकड़ों नागरिकों ने जनता दरबार में शामिल होकर वन मंत्री गणेश नाइक से न्याय की गुहार लगाई, जिनमें बूढ़े बुजुर्ग और दिव्यांग व्यक्ति भी शामिल थे। जो मुद्दे इस जनता दरबार में सबसे ज्यादा चर्चा में रहे उनमें शामिल थे नए से निर्माण हो रहे नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट से जुड़े मुद्दे, प्रकल्पग्रस्तों द्वारा निर्माण गरजेपोटी घरों से लेकर LIG MIG से जुड़ी जमीनों को फ्री होल्ड करने का मुद्दा। जनता दरबार के पश्चात पत्रकारों से बात करते हुए गणेश नाइक ने कहा कि जो समस्याएं सामने आई वह मानव निर्मित है, जिस पर अधिकारियों को लताड़ लगाते हुए कहा कि अधिकारी अपने निजी स्वार्थ के लिए लोगों को तंग करना बंद करे। मंत्री महोदय ने इस दौरान सिडको पर भी हल्ला बोल करते हुए कहा कि अब सिडको नवी मुंबई से चली जाए। नवी मुंबईच्या जनतेच्या अडीअडचणीवर मात करण्याकरता हे मॅनमेड प्रॉब्लेम आहेत, मानवनिर्मित प्रॉब्लेम आहेत। लोकांची कुचंबना करण्याकरता, लोकांना टॉर्चर करण्याकरता काही विभागातले अधिकारी हे नौटंकी करतात। मी नौटंकी शब्द हा तसा पार्लमेंटरी आहे की नाही मला माहित नाही, परंतु नौटंकी स्वतःच्या स्वार्थाकरता एकूण सगळ्या लोकांना हैराण करण्याचं काम केलेलं आहे। काही विविध खात्यातले अधिकारी मिळून लोकांची कोंडी त्याने केलेली आहे आणि लिटरली लोकांचा म्हणजे श्वास कोंडण्याची वेळ आलेली आहे। मला माहिती आहे लोकांच्या यातना आहेत, लोक हतबल आहेत, म्हणजे नाक म्हणजे आणि तोंड दाबून बुक्क्याचा मार लोकांना सहन करण्यासारखी परिस्थिती निर्माण। आणि मी सांगतो समजण्यावाले इशारा काफी, सुधरून जा, नाहीतर हा गणेश नाईक सगळ्यांना सुधरेल। बेगुन्हा लोकांना जर त्रास द्यायचे प्रयत्न केला गेला तर गणेश नाईक मंत्री आमदार विसरून जाऊन त्या ठिकाणी आंदोलक म्हणून त्या ठिकाणी त्यांना इशारा देतो। आज शेवटी निवेदन स्वीकारलेली आहेत आणि प्रामाणिकपणे सांगतो एकेका निवेदनाची छाननी करून त्या त्या खात्याकडे माझ्या कार्यालयामधून पाठपुरावा केला जाईल आणि इट विल रिझल्ट ओरिएंटेड। ही निवेदनं स्वीकारली म्हणजे अशी काही रद्दीमध्ये देण्यासाठी नाहीत। प्रत्येक घटकाला त्याची कमतरता असेल त्याला फोन करून तू पूर्तता कर कागदपत्राची असं सांगितलं जाईल आणि प्रत्येकाला आनंद देण्यात चिंताग्रस्त नागरिक राहू नये ही माझी मनातली इच्छा आहे। आणि मी काही मेहरबानी नाही करत, मी पुन्हा विनम्रपणे सांगतोय ही जनता दरबारात 11 ते संध्याकाळी आता किती वाजले साधारण 7 7:30 म्हणजे साधारणपणे 7.5 तास हे काय मेहरबानी नाही। मला माहिती आहे लोकांच्या यातना आहेत, लोक हतबल आहेत, म्हणजे नाक म्हणजे आणि तोंड दाबून बुक्क्याचा मार लोकांना सहन करण्यासारखी परिस्थिती निर्माण। आणि मी सांगतो समजण्यावाले इशारा काफी, सुधरून जा, नाहीतर हा गणेश नाईक सगळ्यांना सुधरेल। परिवहन खात्यामध्ये टेम्पररी ठोक पगार, रोख पगार, आरोग्य खात्यामध्ये तोच प्रकार, शिक्षण खात्यामध्ये तोच प्रकार। अरे महानगरपालिका अस्तित्व असेल जर का त्या ठिकाणी शिक्षण विभाग राहणार असेल तर त्या ठिकाणी बेसिक DA अलाउन्सेस बोनस या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सर्व लोक मिळायला पाहिजेत आरोग्य खात्यामध्ये। आणि म्हणून मी स्पष्ट सांगितलेलं आहे की आरोग्य खातं, पाणी पुरवठा खातं, वाहतूक खातं, शिक्षण खातं या ठिकाणी एकूण तुमची गरज किती आहे। आता 13 वर्ष झाले काही लोकांना तिथे शिक्षण विभागात काम करतात, तर 13 वर्ष म्हणजे आता काही लोक तर रिटायरमेंटच्या म्हणजे वेळे जवळ आलेले आहेत आणि अशा प्रकारचे हे लोकांच्या भावनेशी खेळणं हे उचित नाही। आपण परमनंट आहोत, आपल्याला त्या गोष्टीची धाकता लागत नाही, पण जे त्या कॅटेगरीमध्ये आहेत त्या लोकांच्या, अरे काही तरुणांना कोणी मुलगी द्यायला मागत नाही, अरे तो टेम्पररी आहे। आणि अशा प्रकारची लोकांची परवड करणं आणि नवी मुंबई महापालिका सक्षम आहे, राज्य शासनाच्या तिजोरीतून पैसे आणण्याची गरज नाही। आणि म्हणून या बाबतीमध्ये मी या 2-4-5 महिन्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमधला टेम्पररी ठोक पगार, रोख पगार ठीक आहे, काही गोष्टी बॅकडोर एंट्री करायचीच नाही।
वशिल्याचे लोक काही भरलेत ते त्यांचा पण हिशोब करायला लागेल. काही काही ठिकाणी अतिशय चुकीच्या गोष्टी घडल्यात त्या पण बघायला लागतील. आणि मी एकच सांगतो, चुकीची कामं जर करून गोरगरिबांच्या जीवनावर कोणी खेळला असेल तर त्या घटकाला त्याने केलेल्या कृत्याचं प्रायश्चित घ्यायला मी लावेन. फार पूर्वी बोललोय, तुम्ही जसं महात्मा गांधींनी ब्रिटिश चले जाओ घोषणा केली होती ना, तर सिडको चले जाओ आपल्याच राज्य शासनाचा एक अंग असताना चले जाओ अशी भूमिका घ्यावी लागते. म्हणजे त्यांच्याविषयी क्रोध आहे माझ्या मनात, आहे तो खोटा नाहीये. सिडको मधले काही अधिकारी नालायक आहेत, भ्रष्ट आहेत, आणि मी त्यावर विधान भवनात बोललेलो आहे आणि आता तो ओपन बोलतो. पण वहीं अपनी फरियाद लेकर जनता दरबार में आए तमाम नागरिकों ने जनता दरबार शुरू करने के लिए गणेश नाईक का आभार माना. जनता दरबार एक लोकप्रतिनिधी म्हणून जर एखाद्या सामान्य व्यक्ती किंवा सामान्य आमच्यासारखे कर्मचारी यांना मंत्रालयात जाऊन फेऱ्या मारणं, एखाद्या विषयावर घराणं मांडणं आणि त्यांच्या मागे पाठपुरावा करणं, त्यापेक्षा जर स्वतः लोकप्रतिनिधी आमच्या एका व्यवस्थित ठिकाणी बसून आमच्या जर समस्या ऐकून त्यावर निवारण करत असेल तर मी निश्चित सर्व लोकप्रतिनिधींसाठी मी बोले की अशी जनता दरबार प्रत्येक शहरात झाले पाहिजे. जनता दरबार चांगलं म्हणणं आहे का जो गोरगरिबांसंदर्भात जो काही अन्याय आहे, जो काही डिसिजन आहे ते जनता दरबारातर्फे साहेब चांगल्या कामं मार्गी लावून त्या लोकांना न्याय देण्याचं काम साहेब करतात. या जनता दरबारातून मला सिद्ध किंवा सांगायचे साहेबांकडे न्याय मिळतो. आणि आम्हा एवढ्या सगळ्यांना 15-20 वर्ष झालेली आहे महानगरपालिकेत काम करून, तर आम्हाला साहेब योग्य तो न्याय देतील, कारण की आमचं सगळ्यांचं भविष्य त्यांच्याच हातात आहे. 11 साल के बाद में आज हमको देखने को मिला है गणेश नाईक साहब का ये जनता दरबार. इसके पहले हम लोग देखा है उनका जो ये जनता दरबार, और उसके बाद आज 11 साल के बाद देखने को मिला. हम लोगों को बहुत बड़ी खुशी है. और इसके साथ में हम लोग जितना भी फरियाद अपना उनके पास लेके आया है सब जगह ताबड़तोड़ जगह में फैसला होता है. इसके वही आशा लगा के फिर हम लोग आए हैं 11 साल के बाद यहाँ पे नाईक साहब का दरबार जनता दरबार में. ब्यूरो इनपुट EW नेटवर्क.